आपल्या दिवसाची सुरुवात चहाने होते आणि त्यात मसाला चहा असेल तर क्या बात है। मसाला चहा हे फक्त पेय नाही तर भारतीय जीवनशैली, आतिथ्य आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं। तशी मसाला चहाची संकल्पना भारतात फार जुनी। आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी औषधी काढा म्हणून मसाले, औषधी वनस्पती आणि पाणी यांचा वापर करून काढा केला जात होता। त्यासाठी चहाची पाने नव्हती पण मसाले मात्र होते। 19व्या शतकात जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा भारतात विशेषतः आसाम आणि दार्जिलिंग भागामध्ये चहाची लागवड केली। तेव्हापासून खऱ्या अर्थाने भारतात चहाची एंट्री झाली। मसाला चहाचा उदय कसा झाला तर ब्रिटिशांनी चहा लोकप्रिय करण्यासाठी दूध आणि साखर घालण्यास सुरुवात केली तर भारतीयांनी मात्र आपल्या परंपरेनुसार त्यात मसाले मिसळले आणि याच मिश्रणातून मसाला चहा जन्माला आला। भारतात वेगवेगळ्या भागामध्ये मसाला चहाची वेगवेगळी रूपं दिसतात। उत्तर भारतामध्ये आलं आणि वेलची यांचा जास्त वापर करतात तर दक्षिण भागामध्ये काळी मिरी आणि दालचिनी तर काश्मीरमध्ये केसर आणि बदाम। चला तर बघूयात अशाच मसाल्याची रेसिपी। बरं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मसाल्यांचे प्रमाण आणि त्यांचे फायदे मेन्शन करते, तेवढे चेक करा। टेन्शन लेने का नहीं रे बाबा, इधर खाली व्हिडिओ देखने का। असं मी मसाल्यांमध्ये घेतलेले आहे सुंठ, दालचिनी, मोठे वेलदोडे, हिरवी विलायची, बडीशेप, काळी मिरी, लवंग, चक्रीफूल, गुलाबाच्या पाकळ्या, जायफळ, जावित्री, अश्वगंधा पावडर, ज्येष्ठमध पावडर एवढंच घेतलंय बघा। मागच्या वेळेला म्हणजे 6 महिन्यांपूर्वी मी पावडर केली होती तेव्हा अश्वगंधा आणि ज्येष्ठमधाच्या काड्या खलबत्त्यात कुटायला खूप मेहनत घेतली होती, म्हणून यावेळेस बघा डायरेक्ट पावडरच उचलून आणली। तुम्हाला काड्या कुटायच्या असतील तर कुटू शकता, नाहीतर आणा की डायरेक्ट त्यात चूर्ण किंवा पावडर। चला घ्या तवा। तवा तापला की घाला आधी त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, मस्त 1-2 मिनिटं परता। हातात पाकळ्यांचा चुरा झाला म्हणजे त्या कुरकुरीत झाल्या बघा। त्यातच परतताना जावित्री घाला, मंद आचेवर सगळं भाजून घ्या। मग पाकळ्या प्लेटमध्ये काढून घाला बडीशेप, पण बडीशेप आधी निवडून घ्या, त्यात खूप काळ्या आणि खडे असतात। कलर चेंज झाला की काढा प्लेटमध्ये। मग येऊ द्या दोन्ही प्रकारच्या विलायच्या आणि दालचिनी, चक्रीफूल, काळी मिरी, लवंगा आणि घरभर घमघमाट पसरेपर्यंत मस्त भाजा। व्हिडिओ फास्ट आहे। वास घरभर दरवळला की काढा त्यांना तव्यावरून खाली। मग तव्यात घाला कुटलेली सुंठ, तिला 5-6 मिनिटं छान भाजून घाला प्लेटमध्ये। सगळ्या भाजलेल्या गरम मसाल्यांवर घाला अश्वगंधा आणि ज्येष्ठमध पावडर। याला उगीच भाजायला जाऊ नका, मसाल्यांच्या गरमीमध्ये त्या पण गरम होतीलच की हो। आता चमच्याने सगळं मिक्स करून घ्या आणि सगळं थंड होऊ द्या। मिश्रण थंड झाल्यावर घाला मिक्सरच्या भांड्यात आणि चालू बंद मोडवर वाटून घ्या। बरं इथे तुम्हाला मसाल्यांचं टेक्स्चर रवाळ हवं असेल तर रवाळ वाटा, नाहीतर माझ्यासारखी पावडर करा। हा मसाला स्वच्छ धुतलेल्या कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा, वर्षभर टिकतो। फक्त काचेचीच बरणी वापरा। बरणी धुतल्यावरती उन्हात आधी वाळवून घ्या आणि मसाला घेताना ओला चमचा मात्र वापरू नका। त्याच मसाल्याचा चहा करून दाखवतेय माझ्या पद्धतीने। 1 कपाचं प्रमाण आहे। पाव कप दूध उकळलेलं घेतलंय पॅनमध्ये, मग घेतलंय त्यात पाव कपापेक्षा कमी पाणी आणि घातल्या केशराच्या 3 काड्या, कारण हा मी केसर पुदिना फ्लेवरचा चहा करते ना म्हणून। दुधाला उकळी यायला लागल्यावर त्यात घातली 1 छोटा चमचा चहा पावडर आणि 1 चमचा साखर, मग त्यात घातला अर्धा चमचा चहाचा मसाला आणि धुतलेली पुदिन्याची पाने। तुम्ही तुळशीची पाने किंवा गवती चहा सुद्धा घालू शकता। मस्त चमच्याने हलवलं, कलर बघू शकता चहाचा आणि चव तर खतरनाक विषय आहे का। बरं आता चहा जास्त उकळायचा नाही। 1 उकळी आली की लगेच गॅस बंद आणि चहा डायरेक्ट कपात आणि वरून मलाई मारून खाकऱ्यासोबत खा की हो, लय भारी वाटतं बघा। असा चहा कुणाला करून दिला तर चहा छान आहे वरून अरे कोणी बनवला असं विचारतील।